नमस्कार. दिनांक 27 मार्च. कथेचे शीर्षक आहे जीवे मारून स्वर्गास धाडू. बम गार्डन साहेबाकडे एक वानरी होती. तिच्या त्रासाने आणि चावऱ्या स्वभावाने लोकांच्या तक्रारी वाढल्या तेव्हा तिला ठार मारावे असे साहेबांचा हुकूम झाला. भुजंगा सेवेकऱ्याने महाराजांच्या संमतीने तिला सोडवून आणले. महाराज तिला म्हणाले, आता कोणास त्रास दिलास तर जीवे मारून स्वर्गास धाडू. वानरीने तेव्हापासून व्रात्यपणा टाकला. रोज 2 वेळा ती महाराजांचे दर्शनास येई व पाया पडे. महाराज देतील तेच आणि तेवढेच खाई. तिच्या या वागण्यामुळे तिला सुंदरी हे नाव पडले. महाराजांच्या पायावर डोके ठेवून अखेर ती मेली तेव्हा लोकांनी तिला वाजत गाजत नेऊन पुरले. मुके प्राणी, पशु, पक्षी सुद्धा महाराजांच्या कृपा आशीर्वादामुळे उद्धरून गेले याची बरीच उदाहरणे स्वामी चरित्रात आहेत. त्यापैकीच ही एक स्वामी लीला आहे. वेळ आली नसेल तर काळ सुद्धा कोण्याही जीवाला उचलू शकत नाही. केवळ पूर्व सुकृतामुळे महाराजांसारख्या अवतारी विभूतीची भेट होऊन अनुग्रह म्हणजे कृपा लाभून पशुपक्षादी योनीतून मुक्तता मिळाल्याचे हे उदाहरण आहे. जेथे पशुपक्षीही उद्धरतात तेथे माणूस का उद्धरला जाणार नाही. पण मनुष्य जन्म मिळण्यासाठी जसे प्रारब्ध चांगले लागते तसे उद्धरून जाण्यासाठीही पुण्य जोडावे लागतेच. त्यासाठीच प्रत्येकाने आपले चरित्र शुद्ध ठेवणे आवश्यक आहे. बम गार्डनची वानरी व्रात्य होती. तो व्रात्यपणाच तिच्या प्राणावर बेतला. पण पूर्व पुण्य मोठे म्हणून महाराजांकडून जीवदान मिळाले. एक संधी सुधारण्यासाठी मिळाली. तिनेही त्या संधीचे सोने केले. तिचे हृदय परिवर्तनच झाले. ती एखाद्या व्रतस्थ संन्यासिनीसारखी राहू लागली. एक मुकी वानरी इतकी पालटू शकते हे आपल्या पुढे उदाहरण महाराजांनी ठेवले आहे. महाराजांचा करस्पर्श, पदस्पर्श, नेत्र कटाक्ष अथवा मुखातून येणारा एखादा शब्दही सुगती देणाराच असतो. सुंदरीच्या गळ्यात महाराज आपल्या गळ्यातील हार काढून घालीत. कधी कधी आपली टोपीही तिला घालीत. आपल्या हाताने शेंगदाणे, फळे भरवीत. या साराचा परिणाम होऊन सुंदरी काया वाचा मनाने बदलून गेली. महाराजांच्या मनात उठणारा प्रत्येक विचार तरंगही परोपकाराचा संकल्प स्वरूप असे. त्यामुळे त्याचा तात्काळ परिणाम घडे. अशा प्रत्यक्ष परमेश्वर स्वरूपाचे चिंतन, मनन, नामस्मरण, जप, पठण, पारायण, भजन, कीर्तन, प्रवचन, गायन हेही सुपरिणाम घडविणारे असतात हे उघड आहे. म्हणूनच महाराजांच्या चरित्राकडे केवळ चमत्कार म्हणून पाहू नये. या चमत्कारांमागे आपण आपले वर्तन आणि आपली उपासना सुधारण्यासाठी कसे आणि कोणते संकेत दडले आहेत ते जाणून घेतल्यास आपणासही सुगती लाभेल यात शंकाच नाही. सुंदरी वानरीचे उदाहरण त्या दृष्टीने पहावे. धन्यवाद.